5 ओव्हर. बॉल द्या, बॉल मैदानावरती बॉल हवाय. द्या. पंच विजयजी लोटणकर यांचा इथे सन्मान होतोय. पोस्टाची वाडीचे जुने जाणते खेळाडू आहेत. चला टीम पोस्टाची वाडी खामचे समर्थक आपण मैदान खाली करूया. मॅचला सुरुवात होईल. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढा जगात माय मानतो मराठी. अखंड हिंदुस्थानाचा आराध दैवत राजशिव छत्रपती, 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता अधिपती बाप्पा माझा गणपती, गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू या सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅच ऑन सेमी फायनल नंबर 3. तिसरी सेमी फायनलची लढत आपण पाहतोय. एका बाजूला टीम स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन, दुसऱ्या बाजूला रुहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. सलामीची जोडी तेजस नरे, दुसऱ्या बाजूला राजू वाघमारे आणि बॉलिंग मार्क वरती बंटी पाटील. पहिलाच बॉल आला डॉट व्हाईट यॉर्करचा वापर करत असताना बंटीला आपण पाहिला. पुढचा बॉल बाहेरचा चेंडू, लांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये आणि एक चांगला डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. बंटीनं नेहमीच या मैदानावरती प्रभावित केलेलं पाहायला मिळालंय. गोलंदाजीचा त्याचा दर्जा, फलंदाजीचा दर्जा हा बहुतांश वेळा उंचावलेला पाहायला मिळाला आणि अप्रतिम दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि सध्याच्या घडीला तेच कामकाज केलं जात आहे. प्रसाद बामुगडेसाठी कॅश प्राइज येते. जर तो प्रत्येक कॅच पकडेल त्या कॅचसाठी रितेश वाळंज यांच्या वतीनं 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे प्रत्येक कॅचला. स्टफलून मारलाय, बॉल अवेत, बॉल चालला लॉंग ऑनला, वन बाउन्स ओव्हर द रो, सीमा रेषेच्या पार, चौकार. अप्रतिम अप्रतिम दर्जाची सध्याच्या घडीला फलंदाजी पाहायला मिळते. सुरुवात कशी असावी हे तेजस नरे जाणतो. भले सुरुवातीला 2 डॉट आले पण आक्रमण करण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यानं खेचलाय. चौकार. फुल टॉस, मिस टायमिंग, शॉर्ट पॉइंटला फ्री होम डिलिव्हरी. अगदी OTP परफेक्ट होता आणि लोकेशन प्रॉपर होतं आणि याच परिस्थितीमध्ये तेजस नरेला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 1. असंच फुललेलं पाहायला मिळालं. या स्पर्धेनं सगळे विक्रम मोडीस आणले. प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, मॅचेसचे, किंबहुना सन्मानाचे सुद्धा. 3 बॉलचा खेळ संपला, धावा 4 होत्या पण 4थ्या बॉलला विकेट आली आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. धावगती सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते फक्त 4. बंटी पाटील अप्रतिम बॉलिंग. नवीन बॅटर साहिल मैदानावरती. फुल टॉस, सडवा बॅटने खेळायचं होतं. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल बळजबरी लेग स्टिकच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, सिंगल तर नक्की मिळेल. स्ट्राईक रोटेट होतीये. एखादा माशासारखा नॉन स्ट्राईक एंडला तडफडत होता राजू स्ट्राईकला येण्यासाठी आणि आता ती संधी मिळाली आहे तर सिद्ध करावं लागेल. ज्या गोष्टीसाठी राजू ओळखला जातो ते करावं लागेल पण त्याच्या समोर कडवं आव्हान आहे. 1 विकेट घेऊन मैदानावरती बंटी पाटील फक्त 5च धावा खर्च करतोय. हो, बाहेरचा बॉल
ही गुणवत्ता काही वेगळीच आहे. बंटी पाटीलचं कौतुक मी आपण जर पाहिलं तर याआधीही केलं होतं की ज्या ज्या वेळेला त्याला वाईड यॉर्कर किंबहुना वाईड लेनची गोलंदाजी करण्याची शैली आणि तो सूर एकदा त्याला गवसला ना की ती गोलंदाजी नेहमी चांगली पाहायला मिळते. आपण नेहमी म्हणतो ना की एखादा गायक एखादा आपण जर पाहिलं तर कवी ज्याला जर गाणं गात असताना रिधम किंबहुना तो सूर एकदा गवसला ना की गाणं चांगलं होतं आणि ते ऐकायला मजाही येते. आणि तसंच आहे गोलंदाजी करत असताना एखादा गोलंदाज त्याला टप्पा मिळाला किंबहुना त्याला लेंथ मिळाली ना की त्याच्या गोलंदाजीचा दर्जा आणि त्याची गोलंदाजी बघायलाही मजा येते. सध्याच्या घडीला बंटी पाटील तर तेच झालं. त्याला लय मिळाला, त्याला लेंथ मिळाली आणि त्याची गोलंदाजी बघायला मजाही आली. विकेटही मिळाली, धावाही थांबवल्या आणि एक चौकारही पाहायला मिळाला. कौतुक करेल मी आज आमचे ऑफलाईन स्कोरर अप्रतिम दर्जाचं कामकाज पाहायला मिळालं. श्रीनंद बिल्लारे त्याच वेळेला त्यांच्या समवेत हे सगळे जे काही अपडेट्स आहेत म्हणजे किती कॅश प्राईज कोणाला लावले जातात ते सगळे अपडेट्स आपण जर पाहिलं तर आमचे पियुष भोनकरचा अप्रतिम दर्जाचं कामकाज करत असताना पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन तुम्ही पाहत आहे अगदी या स्पर्धेचे मुख्य जनक सन्माननीय प्रमोद शेटमस्कर साहेबांचे हे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतील ऑन स्क्रीन, जिथे रोहा स्पोर्ट्स या माध्यमातून हे सगळे क्षणचित्र टिपले जातात. अप्रतिम कॅमेरा वर्क, 4 कॅमेऱ्यांच्या साथीने ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. भरपूर सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट चालू आहे आणि या स्पर्धेला प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा लाभलेला पाहायला मिळाला. पुन्हा जाऊया मॅचकडे. तेजस भगत बॉलिंगला आलाय. तेजस भगत या मॅचची सिच्युएशन त्याला सुद्धा आपल्या खांद्यावरती जबाबदाऱ्या घेऊन बदलावी लागेल. पहिल्या बॉलला 5 आल्या होता. दुसरा बॉल फुल टॉस पद्धतीचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन मधून बॉल लॉंग ऑनला निघून गेलाय. यतीन धुमाळ यांच्या वतीने कॅश प्राईज येते. संकेत शिंदे जेवढ्या काही कॅचेस पकडतील प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. भरपूर सारे कॅश प्राईज धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 6 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. एक बॅटर बाद झाला. दुसरा बॉल तेजस भगत कमी गतीने टाकला होता. तेजस म्हटल्यानंतर त्याचा वेग, तेजस म्हटल्यानंतर त्याची अचूकता, तेजस म्हटल्यानंतर त्याची भेदकता ही नेहमी चर्चेचा विषय बनली आहे. आणि सध्याच्या घडीला तेजसचा वेग थोड्या अंशी का होईना दुसऱ्या बॉलवरती कमी पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर डिलिव्हरी आणि तिथे मात्र डॉट बॉल. यावेळेला बिग हिट केलाय. फटका फसलाय. फिल्डर नाही आहेत. नो मॅन लँडमध्ये चेंडू पडल्यानंतर मिड विकेटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. कव्हर करतील, बॉलला पकडतील, फेक करतील तर या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा आरामामध्ये कंप्लीट केलेला पाहायला मिळाला. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा बॅनर तुम्ही पाहताय. ज्या बॅनरवरती जर षटकार लागला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रत्येक बॅनरवरती जर तुम्ही मैदानाच्या चौबाजूचा षटकार मारता तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि या विशेष मोठ्या बॅनरवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बॉल तिकडे चाललाय पण बॉल बॅनरच्या अगदी खाली पडेल. 6 धावा तर मिळतील राजूला आणि टीमला. षटकार. रोडवर गाड्या लावलेल्या आहेत त्या बाजूला काढा. मिलिंद पवार जरा वॉचमन फिरा, जरा याचा रोड मोकळा करा. मिलिंद पवार वॉचमन, आपली टीम जी आहे तिकडे जरा मोकळा करा रोड. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळतं. चांगली रेंज विकेट, चांगलं ताळमेळ सध्याच्या घडीला या 2 बॅटरमध्ये पाहायला मिळालं. धावगती वाढली आहे. संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळतं. सध्याच्या घडीला धावफलक 16 या आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळेल. 16 धावा महागडा ठरला तेजस या ओव्हरमध्ये. किंबहुना सगळं काही सुरळीत चालू असताना त्यानं टाकलेला फुलटॉस, त्याच्यावरती आलेला षटकार थोड्या अंशी या सामन्याचं फेरबदल करणार राहिला. हाफ ट्रॅकर अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप पॉइंटला. काय कॅच पकडलीये
आतापर्यंतचा सर्वाधिक कठीण झेल मैदानावरती सोपा केला जातोय. पिंगळसे गावचा सुपुत्र जय देशमुख त्या बॉलच्या खाली. विकेट मिळते दुसरी. राजू वाघमारे मैदानाच्या बाहेर. काय कॅच पाहायला मिळाली तेजसचा. हा बॉल ज्या वेळेला त्यांना हाफ ट्रॅकर टाकलं होतं लास्ट मुवमेंटला राजूनं तो फटका खेळला. फटका चांगला होता पण त्याच्याहून अधिकचं चांगलं जय देशमुखचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तो धावला. कॉन्फिडन्स लेवल त्यांना जिबात खाली आणून दिले नाही आणि ती कॅच पकडली. अगदी आपण पाहत रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांचा सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्या सगळ्यांचं स्वागत. ते सुद्धा म्हणतात की जणू काही आज मैदानावरती बसूनच आम्ही या मॅचचा आनंद घेतोय. 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून हे सगळे रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती दाखवले जातात. कसा फटका खेळला, कशी कॅच पकडली आहे, हे सगळे प्रत्येक खेळाडूचे हावभाव टिपण्याचं कामकाज रोहा स्पोर्ट्सनं केलं आहे. नेहमीच रोह्याची ही महत्त्वाची आणि मानाची यूट्यूब वाहिनी राहिली आहे. योगेश गंबे, आकाश कडव यांची मेहनत, त्याच वेळेला आमचे कॅमेरामॅन अल्केश मगर असतील, त्याच वेळेला स्वप्नील असतील, दीप असतील आणि मग हऱ्या असेल, मंथन मुंडेची त्याच्यामध्ये भरपूर सारी मेहनत पाहायला मिळते. दक्ष कडू आणि अथर्व असेल, स्वराज असेल, एडिटर, चांगलं कामकाज केलं जात आहे. म्हणजे एखादा बॅटर मैदानावरती चांगला खेळ करतो तो आउट होऊन मैदानाच्या बाहेर जायच्या आतमध्ये इंस्टाग्रामला रील अपलोड होते. एवढं फास्ट, जेवढं फास्ट क्रिकेट चालू आहे तेवढं फास्ट रोहा स्पोर्ट्सचं काम सुद्धा चालू आहे. ही मेहनत आहे स्वतःला सिद्ध करण्याची. क्वांटिटीमध्ये तर सगळेच येतात पण क्वालिटीनं जगण्याचा आनंदच वेगळा असतो आणि ती क्वालिटी रोहा स्पोर्ट्सने मेंटेन केली आहे नेहमीच. सौजन्य पायकर चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आलाय. पहिलाच बॉल, बॅटची कडा, मोठी विकेट. या स्पर्धेमध्ये मैदानावर हातळत असताना विकेट हॅट्रिक ज्या खेळाडूने मिळवली होती तोच खेळाडू पहिल्याच बॉलवरती सेमी फायनलला विकेट संपादन करतोय. सौजन्याला मोठी सफलता. बॅटर साहिल बाद. धावसंख्या 16 आकड्यावरती 3 बॅटर बाद झालेत. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर सावरत असताना पाहायला मिळालेत आणि आत्ता वाजलेत 12 वाजलेत. या स्पर्धेतील नियोजनाचा बादशाह म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहिलं असे सगळ्यांचं लाडकं नेतृत्व, एक अनुभवी खेळाडू आणि नियोजनामधील अप्रतिम मास्टर माइंड म्हणजे रुपेश सानप यांचा आज वाढदिवस इथे निश्चितपणे साजरा होईल आणि आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीनं रुपेशजी सानप तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. यशाच्या उंच उंच शिखरांवरती जात असताना अजून एक एक पाऊल भक्कमपणे टाकत असताना रुपेश सानप आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून पुढे त्यांना अजून आपण जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा व्यक्त करूया. मॅच बनली आहे, मॅच मध्ये चुरस येते, जिथे पहिला डाव चालू आहे, चढ उतार चालू आहेत. प्रियेश पवार मैदानावरती दाखल झाला, त्याच्या साथीला विशाल जाधवला आपण पाहतोय. पुढचा बॉल सौजन्य पायकर, हा ब्लॉक होल्लिंगचा बॉल, अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र चाललाय सरळ शॉर्ट स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मधून येत असताना पाहायला मिळतील. सिंगल मिळेल. पाहता पाहता सिंगलचं कन्व्हर्सेशन डबल मध्ये झालंय. धावा मिळतात तर 2. धावगती 18 आकड्यापर्यंत पोहोचत असताना पाहायला मिळेल. 3 गड्यांचा खेळ संपला. 18 धावा, तिसरं षटक. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 2 धावा तर बनल्यात. आता मोठे फटके हवे. ओहो हो, कमी गतीनं हलका लेग ब्रेक, पण तो अगदी खोलात टाकलाय. समोरून बॉलला फिरवण्याचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे आणि सौजन्यानं सफलता मिळवली त्या सगळ्या भूमिकांमध्ये.
3 चेंडू हाताळलेत, 1 विकेट मिळाली आहे, 2च धावा सध्याच्या घडीला तो खर्च करत असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजीचा तोफखाना आहे रुहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन टीमकडे आणि त्याचं उत्तम उदाहरण त्यांनी मैदानावरती पेश केलंय. हा पुढचा बॉल, समोरचा चेंडू, मोठा फटका, बॉल हवेत, आकाशाला गवसणी घातलीये पण सीमारेषेला नाही. सिद्धू मोरे बॉलच्या खाली आला होता, अगदी सोपा झेल, भरपूर वेळ होता सिद्धूकडे आणि अगदी तो बॉलकडे पाहत राहिला. बॉलला जजमेंट तेवढंसं मिळालं नाही आणि 2 धावा तिकडे पुन्हा कंप्लीट झाल्यात. 2 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 10 चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी, तर मिळतील मोफतच्या 5 अथवा जेवढ्या धावा तुम्ही करताय चॅलेंज जर कंप्लीट झालं नाही तर त्यातून 5 धावा मायनस होतील. तिसरी ओव्हर म्हटल्यानंतर ओमिगा चॅलेंजिंग ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा बनवायला हव्या. हा पुढचा बॉल, सौजन्य कमी गतीने टाकलाय, बॉल चांगला आहे, बॉल चांगला फिरवण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला बॉल मार्गस होईल. फिल्डर तिकडे संकेत शिंदे फेक केली आहे, एका धावेचं रूपांतर 2 मध्ये झालं. आता एका बॉलला बनवायच्या धावा 8 जे अशक्य आहे. ISPL ची नियमावली बनली अशी जिथे जर डबल 6 असा किंवा 9 धावा तिथे षटकारासाठी दिल्या जातात, लांब पल्ल्याचा जर षटकार आला तर, पण इथे तसं नाही आहे. तुम्हाला 8 धावा एका बॉलला बनवायच्या, आता वाईड किंवा नो बॉलची वाट पाहावी लागेल. एखादा चमत्कार हवा तरच बनतील या धावा. कमी गतीनं फुल टॉस बॉल मिस झालाय. प्रियेश पवार डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 22, 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आणि इथून पुढे आता आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहा स्पोर्टच्या माध्यमातून सुद्धा दिल्या जातात. रुपेशजी सानप साहेबांना ऑन स्क्रीन दाखवलं जातं आणि हा भरपूर सारा शुभेच्छांचा वर्षाव आता निश्चितपणे होईल. इथून पुढे रुपेशजी सानप साहेब सुद्धा भरपूर सारे बिझी राहतील, कारण की प्रत्येकाचं भरपूर सारं प्रेम आहे या व्यक्तीवरती आणि शुभेच्छांचा वर्षाव इथे होत असताना पाहायला मिळत आहे. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा असेल. अगदी स्वतःच्या मुलाच्या नावाने व्यवसाय चालू केला आणि तिथून पुढे मिळवलेली ती प्रसिद्धी आज संपूर्ण या रुहा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितपणे क्रिकेटवरती सुद्धा भरपूर सारं प्रेम या व्यक्तीचं आपल्याला पाहायला मिळालं. विविध पद्धतीच्या स्पर्धा किंवा मैत्री चषकासाठी आणि गोवा रायडर या ग्रुपला एकत्रित ठेवण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून केलं जातं. असे रुपेश सानप यांचा वाढदिवस आज आहे आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा मित्रांच्या माध्यमातून दिल्या जातील. आज सगळ्या मित्र परिवार आणि गोवा रायडर ग्रुपचं जल्लोष आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. 22 मधून 5 मायनस झालं आणि आता 17 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 चौथ्या षटकासाठी जय देशमुख याला पाचारण केलं जातं षटक क्रमांक 4 साठी. चला फास्ट खेळ, वेळ खर्च करायचा नाहीये. यानंतर आपल्याला 2 गाव 1ची अजून एक सेमीफायनल खेळायचे, मग 2 फायनल. चित्त थरारक सामने सगळ्यांना जवळून पाहिजेत. बाहेरचा बॉल लांबून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक डॉट बॉल मैदानावरती येतोय. डॉट बॉलचा रेशो वाढलाय. अधिकचा आपण जर विचार केला तर या मॅच मध्ये धावांचा दुष्काळ पाहायला मिळालाय. विशाल जाधवकडे ताकद आहे, तो कमबॅक करून देऊ शकतो या मॅच मध्ये, पण व्हायला हवा. या वेळेला सोडून देण्याचा निर्णय पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून लवंतर स्वरूपाची धाव मिळते. स्वयंभू दहावीर महाराज क्रिकेट असोसिएशन म्हणत असेल सिंगल डबल चौकार षटकार काही येऊ द्या पण धावा येऊ द्या. हा पुढचा बॉल. या वेळेला पुन्हा वाईड लेनची गोलंदाजी होतीये. चांगला चेंडू, तुम्ही बॉलला फॉलो करताय आणि त्या बॉलला सोडून देण्याचा निर्णय घेताय, मग स्टफलची लाईन वाढतीये. रिव्ह्यूची मागणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं इथे मात्र लगेच रिव्ह्यूला रेफर केलं जातं. हा निर्णय त्यांना मान्य नाहीये. सगळ्याच भूमिकांचा लेखाजोखा आता रोहा स्पोर्ट्सच्या वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळेल. आपण संदीपजी माने सर आणि
संदीप भट्टे सर आम्हाला जॉईन करतील, जिथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलेला पाहायला मिळाला. डिसिजन मात्र आपण जर पाहिलं तर पेंडिंग पाहायला मिळेल. निर्णयाची वाट आपण मैदानावरती पाहणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय पाहिला जाईल, निर्णयाची वाट पाहिली जाते. नक्की काय निर्णय येतोय. येस, इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉलचा इशारा ऑन स्क्रीन तुम्हाला दाखवला जाईल. तो बॉल रोहा स्पोर्टच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळाला. अवंतर स्वरूपाची सिंगल मिळते. धावसंख्या 18. हा पुढचा बॉल. यावेळेला इथे मात्र आपण पाहतोय हा चांगला चेंडू होता. इथे पुन्हा आपण जर पाहिलं तर यस, प्रमोद शेडमस्कर साहेब उपस्थित राहिलेत. आता वाढदिवस रुपेजी सानप साहेबांचा निश्चितपणे मोठ्या जल्लोषामध्ये पार पडेल. यस सर, बंटी सर, पुन्हा रिव्ह्यू आहे का? यस, पुन्हा रिव्ह्यू आहे बॅटिंग टीमचा. पुन्हा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू येत असताना पाहायला मिळत आहे. हे मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतील व्यासपीठावरती. प्रमोद शेडमस्कर साहेब आले की मुख्य मंचावरती हाऊसफुल होत असताना पाहायला मिळतं. भरपूर सारे मान्यवर इथे मात्र उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. यावेळेला फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरीचा कॉल पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन दाखवले सर याआधी. मुख्य मंचावरती या स्पर्धेचे जनक आदरणीय सन्माननीय दाखवलं जाते बघा पुन्हा स्क्रीनवरती तुम्हाला. धावसंख्या 19. जगात बारी 19 फेब्रुवारी. 19 आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहे. हा बॉल हलका लेग ब्रेक होता, लांबून खेळला विशालनं. बॉल ऑन साईडला, फिल्डर तिकडे बंटी पाटील. फंबल. त्याचा फायदा बॅटर उचलतील का? होय, उचललाय. प्रसादनं थोडी गाई केली आहे. अगदी बॉल येतोय कधी स्टंप वरती लावतोय कधी या भूमिकांमध्ये बॉल हातामध्ये आलाच नाहीये. 2 धावा तर मिळतील. 2 धावेच्या साह्याने धावगती वाढते. 21 धावा पोहोचला स्कोर कार्ड वरती. सेमी फायनलची मॅच आहे. मॅच मध्ये चुरस हवी. प्रेक्षकांना सामना रंगतदार पाहायचा आहे. रोमहर्षकता बघायची आहे. होय, पण ते सगळं पाहायचं असेल तर धावा यायला हव्या. षटकार चौकार येणं गरजेचं आहे. आज आपण नेहमीच म्हणतो ना की षटकार चौकार उडतील या रोह्यामध्ये, पण आवाज घुमणार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्याच्या मागचं कारण आहे प्रमोद शेडमस्कर साहेब पुरस्कृत गोवा रायडर ग्रुप आयोजित मैत्री चषक. फुल टॉस, सडवा बाटणं ऑन साईडला फटका, लॉंग ऑनला फिल्डर तिकडे आहेत. एकदम येईल दुसऱ्यासाठी बॅटर पुन्हा पलटलेत. प्रियेशला धाव घ्यायची आहे पण ती धाव विशालला मान्य नाहीये. नक्की काय केलंय? स्वतःहून विकेट दिली असंच म्हणूया आपण. विकेट गमावली जाते. 6 बॉल 6 धावांचा खेळ करून प्रियेश पवार बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला स्कोर कार्डचा जर आपण विचार केला तर धावगती 22 आकड्यावरती थांबली आहे. 14 षटक मार्गस्थ आहे.
येस आपण मुख्य मंचावरती मान्यवर तुम्ही पाहताय, संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे मैत्री चषकाच्या मानाच्या स्पर्धेतून. पुढचा बॉल यश पाटील ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बॅटच्या टोला लागला, विकेट धोक्यात. प्रसाद बामुगडे बॉलच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. संपला यश पाटीलचा खेळ आणि इथून पुढे बसेल की नाही स्वयंभू धावीर महाराज रोहा असोसिएशनच्या धावसंख्येला मेळ. यश पाटील बाद. इथे प्रसाद बामुगडेनं रितेश वाळंज यांच्या वतीनं 300 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा प्रसादला दिलं जाईल. प्रत्येक कॅच साठी बक्षीस. पहिली कॅच तर पकडली आहे. 3 अँगल तुम्ही पाहताय, हे सगळं दाखवलं जात आहे. अप्रतिम कॅमेरा वर्क. सगळी युवा आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये, स्वतःला सिद्ध केलं त्यांनी आणि नेहमीच आकाश कडव यांच्या विश्वासाचा सार्थ ठरणारं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि म्हणून त्यांचंही नशीब धावून आलं होतं, जिथे लकी ड्रॉची एक स्पोर्ट्स सायकल रोहा स्पोर्टच्या नावावरती सुद्धा राहिली आहे. धावसंख्या 22 या आकड्यावरती स्कोरकार्ड वरती आहेत. 5 फलंदाज बाद झालेत, म्हणजे जवळजवळ अर्धा संघ बाद झालाय. पुढचा बॉल ओ ब्लॉक लेन. उत्तरच नव्हतं, धाव घ्यायची की नाही या दुविधा मनस्थितीमध्ये रुद्रांश खेळलाय. हा डॉट बॉल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5.50च्या सरासरीने धावसंख्या फक्त 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळतात. सेमीफायनलच्या मॅचेस रंगायला हव्या. होय, ते सगळेच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इकडे दाखल झालेत. आपण आता छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होतोय, तर आपण एक छोट्याशा सन्मानाकडे सुद्धा वळूया. देवकाने गावचे सुपुत्र सन्माननीय प्रमोद मस्कर साहेबांचे सहकारी, दिवा शहराचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय सुमित सुभाष अगळे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. देवकाने गावचे सुपुत्र प्रमोद मस्कर साहेबांचे सहकारी आहेत. दिवा शहरामध्ये शिवसेना शाखा प्रमुखही आपल्याला पाहायला मिळतात. सुमितजी सुभाष अगळे साहेबांचा यथोचित मान सन्मान होतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत, मनपूर्वक आभार. आपण उपस्थिती या स्पर्धेला दर्शवली, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लास्ट ओव्हर येणं बाकी आहे मैदानाच्या दिशेनं. पुन्हा आपण जाऊया. रंगतील या मॅचला, मजा येईल या मॅचला, याच अनुषंगाने आपण या सामन्याकडे पाहतोय. हो, यायला हवी. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा हव्या. या मॅच मध्ये बनतील का धावा? पण सध्याच्या घडीला स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनचे सगळे समर्थक म्हणतात विशाल जाधवला आता तूच काहीतरी कर भावा, जर बनवायच्यात या मॅच मध्ये धावा बनवावा लागतील. पुढचा बॉल 5 गडी बाद 22. शेवटचं षटक संकेत शिंदे. हा बॉल लेग ब्रेक, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. 5वा बॉल थांबवला जातोय. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. आज गोलंदाजीची सुरुवातच बंटी पाटीलनं डॉटनं केली आणि सर्वाधिक डॉट बॉलचा रेशो या मॅच मध्ये वाढलेला पाहायला मिळाला होता. अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. हा पुढचा बॉल विशालसाठी. पुन्हा लेग ब्रेक, यावेळेला व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. अवंतर स्वरूपाची सिंगल मिळते. अतिरिक्त धाव तुम्हाला मैदानावरती मिळेल. हा जास्तीचा बॉल फिरलाय. धावसंख्या पुढे चालली आहे. 23 धावा स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळाला. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. हा पुढचा बॉल. समोरचा चेंडू, बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट फक्त हवेशी संबंध जुळवत आहेत. संदीप सर, मागील काही दिवसामध्ये मला वाटतं कार्यक्रम यायचा, जुळून येते रेशीम गाठी. सध्याच्या घडीला त्या रेशीम गाठी मैदानावरती बॅट आणि बॉलच्या जुळत नाही आहेत. आता हवाई म्हणतीये हवेशी जुळून येते रेशीम गाठी. फक्त हवेशी बॅट संबंध जुळवताना पाहायला मिळते. आणि जर असं राहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक धावाच येणार नाहीत. धावसंख्या 23 धावा. यावेळेला हात भरवलाय. संकेत शिंदेच्या बॉलची फिरकी बॅटरची गिरकी घेत असताना मला मिळाली. तिसऱ्या पंचांचा कॉल होत. तिसऱ्या पंचांचा कॉल झालाय. चेक केलं जात आहे. डिसिजन पेंडिंग आहे.
येस, ज्या VIP एंट्री मधून ज्या गाड्या येतात त्या येऊ द्या, एंट्री होऊ द्या. फक्त विनंती आहे आमच्या मान्यवरांना, आपण गाडी थोडी हळू येऊ द्या, जेणेकरून मैदानावरती धूळ उडणार नाही आणि आपल्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंनाच थोडी साथ मिळेल. डॉट बॉल. येस, रिव्ह्यू इथे मात्र तिसऱ्या पंचांचा कॉल होता, त्याच्यामुळे रिव्ह्यू नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल. लेंथ सरळ होती, असं वाटलं होतं की फिरवलं याही वेळेला बॉलला, पण नाही, संकेतनं अगदी सरळ रेषेमध्ये बॉल फेकला होता. कधी वेगाचे, कधी कमी वेगाचे, कधी लेग ब्रेक, कधी ऑफ ब्रेक. संकेत या सगळ्याचा मेळाप दाखवलाय. अजून एक डॉट बॉल आला होता. आणि हो, आता रुद्रांशला माहिती होतं की या मॅच मध्ये विशाल कडून काही होत नाहीये, तर आता स्ट्राईक वरती आपण येऊया. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. बॅटर विशाल जाधव बाद. मान्यवरांना विनंती असेल, गाडी थोडी आस्ती आपण घेऊन या. निश्चितपणे थोडी हळूहळू गाडी येऊ द्या, काही टेन्शन नाहीये, आरामात या. मैदानावरती एक मोठा फटका येतोय, मोठा फटका आलाय. तिथे मात्र चौकाराची मोहर लागली त्या फटक्यावरती. 4 धावा. 4 धावा येत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या वाढती 27 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. शेवटचा एकमेव चेंडू येणं बाकी आहे. शेवटचा बॉल, बॅटची कडा, थांबलाय चेंडू खेळपट्टीवरती. धाव घ्यायची की नाही, नाही घेतलीये. 27च बनल्यात आणि 30 बॉल मध्ये 28 धावांचं टार्गेट सेट झालंय. या मॅच मध्ये फक्त आणि फक्त 28 धावा पाहायला मिळतात. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. टार्गेट आहे 30 बॉल 28. चला, पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. त्याआधी व्यासपीठावरती स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय प्रमोद शेठ मस्कर या मैदानाच्या संपूर्णपणे क्रिकेट खेळण्याचा मनमुराद आनंद सुद्धा ज्यांनी लुटला आणि या मैदानामध्ये त्यांच्या या सगळ्या भावना जेव्हा त्यांच्या संघाला घेऊन ते मैदानात उतरले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि शिल्पकार जेव्हा राहिले त्याच वेळेला आपल्यामध्ये दडलेला एक तो खेळाडू आज मैदानामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट खेळण्याचं अनेकांचं स्वप्न असतं, मोठ्या स्पर्धांमध्ये अनेकांना ते स्वप्न काही वेळेला अर्धवट सोडावं लागतं. आज प्रमोद शेठ यांच्यामुळे ते स्वप्न पूर्ण झालेलं पाहायला मिळालं आणि आज त्यांनी सुद्धा ती स्वप्नवत कामगिरी करण्यासाठी ते स्वतः सुद्धा मैदानामध्ये एक खेळाडू म्हणून मैदानात आले. कारण आपल्या मनामध्ये लपलेला खेळाडू हा सदैव मोठा असतो आणि त्याला कुठेतरी आज मोकळीक देण्यासाठी ते मैदानामध्ये आले. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, त्यांचं मैदानामध्ये वावरणं, त्यांची गोलंदाजी, त्यांच्या मनातील भावना जेव्हा साऱ्या काही एकवटल्यानं तेव्हा त्यांनाही कळलं होतं की क्रिकेट हा जो खेळ आहे, जो आपल्याला मनमुराद आनंद देऊन गेलाय, तो आता इतरांसाठी जेव्हा आपण आयोजित केलाय तेव्हा हीच खऱ्या अर्थानं आपल्या माणसांसाठी आपल्या माणसाने आणलेली पोचपावती असेल.
शरदजी बोडके साहेबांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जिल्हा परिषद सदस्य पाली विभागामधील आपण जर पाहिलं तर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण साहेबांचं यथोचित असं मान सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. आपलं शुभागमन हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या मुख्य मंचावरती. प्रमोद शेठ मस्कर साहेब पुरस्कृत केली जाणारी ही मान सन्मानाची स्पर्धा मैत्री चषक या स्पर्धेमध्ये साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. आता आपण वाढदिवस साजरा करतोय. ज्यांनी ही स्पर्धा भरवत असताना या संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर सारी मेहनत घेतली. नेहमीच मैत्री चषक ही मानाची स्पर्धा घेऊन येत असताना त्या स्पर्धेचं नियोजन करत असताना ज्यांच्याकडे नियोजनाचा बादशाह म्हणून आपण नेहमी पाहिलं असं व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती निस्वार्थ प्रेम करणारा व्यक्ती म्हणजे रुपेशदादा सानप यांचा वाढदिवस सोहळा आपण या व्यासपीठावरती पार पाडणार आहोत. निश्चितपणे डीजे मास्टर आपण बर्थडे गिफ्ट स्वप्न तुमची होऊ देत पूर्ण सगळी. प्रगतीच्या उंच भरारी घेऊया आपण निश्चितपणे गगनी अशा शुभेच्छा देऊन रुपेश दादांना आपण वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. पण प्रमोद शेठ मस्कर साहेबांना विनंती करेन आपणही आपल्या शुभेच्छा व्यक्त करा. प्रथमतः मी रुपेशला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्याला निरोगी आयुष्य लाभो आणि भविष्यात त्याची उत्तरोत्तर प्रगती हो अशी त्याला मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे मला की ही सर्व जी 5 दिवस स्पर्धा चालू आहे त्याचा पूर्णपणे मास्टर माइंड हा रुपेश सानप आहे आणि ही स्पर्धा पूर्ण करण्यात त्याचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. जरी मी पुरस्कृत असलो तरी ही स्पर्धेचा पूर्ण नियोजन, आयोजन आणि सर्व संकल्पना ही माझ्या मित्राची म्हणजे रुपेश सानपची आहे आणि त्याच्यामुळं आज जी काही मला ही प्रसिद्धी मिळाली आहे त्याचा पूर्णपणे श्रेय मी रुपेश सानप व त्याच्या पूर्ण टीमला देतोय. कारण आज जे 5 दिवस माझे सर्व सहकारी इथं मला सर्व काम असो, कुठलंही काम असो किंवा कोणतंही नियोजन असो, दिवस रात्रभर हे माझे जे 50 ते 100 सहकारी आहेत ते कायमस्वरूपी आमच्यासोबत आहेत. जो शब्द मी आणि रुपेश बोलतोय ते पूर्ण करतायत. त्यांच्याबद्दल मी नंतर बक्षिसामरानंतर बोलणार आहे. परंतु प्रथमतः आपण आता रुपेशला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया आणि अशी साथ आपली त्याला आपण देऊया आणि भविष्यात त्याचा उद्योगधंदा असो किंवा बाकी यश असो त्याच्यामध्ये त्याला उत्तरोत्तर त्याची प्रगती हो ही पुन्हा एकदा मी त्याला शुभेच्छा देतो. चला मॅच चालू करूया. थँक्यू. सगळ्यांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विपक्षामध्ये खेळत असताना स्वयंभू धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन या 2 संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली आहे. जिथे पहिला पूर्वार्धाचा डाव मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवल्या स्वयंभू धावीर क्रिकेट असोसिएशननं तब्बल 27 धावा बनवल्या. 28 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. ओपनिंग पेअर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धू मोरे आणि साथीला प्रसाद बामुगडे दाखल झालेले पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी नितेश पैर दाखल झालेला पाहायला मिळाला. 2024चा T20 वर्ल्ड कप आठवावा लागेल जिथे भारत पाकिस्तानची मॅच 118 धावांचं टार्गेट सेट केलं होतं.
पाकिस्तान संघानं आणि त्या धावांचा डिपेंड देखील भारतीय संघानं केला होता. या मॅचमध्ये देखील कमीची धावसंख्या आली आहे. यदा कदाचित जर स्ट्रॅटेजीज आखल्या, रणनीती आखल्या तर या धावांचा देखील बचाव या मॅचमध्ये होऊ शकतोय. डावाला सुरुवात होते. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, तो अंगलट देखील आला होता. अशा वेळेला फिल्डर फ्लाय स्लिपचे बॉलवरती आले. एक सोपा साधा सरळ झेल मैदानाच्या आतमध्ये धरतीला दान झालाय. त्याच वेळेला प्रसाद बांबुगडे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आल्या. त्याच्यासाठी कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळाले. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक रितेशजी वाळंस यांच्या माध्यमातून आला आणि प्रतीकजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येत असताना पाहायला मिळालंय. किल्लेकरांचा अभिमान, किल्लेकरांचा स्वाभिमान सातत्यानं जण जपलाय आणि किल्लेकरांच्या गळ्यातील ताईत जो बनलाय तो प्रसाद बांबुगडे मैदानाच्या आतमध्ये मिस्टर क्लास, मिस्टर RGPL म्हणून ज्याला सातत्यानं संबोधलंय तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनचे फिल्डर येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा, चौकार. सचिनजी नलावडे साहेब, ताला तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिनजी नलावडे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचे संपूर्ण सहकारी तळ्यावरून इकडे उपस्थित राहिलेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेचे मुख्य जनक प्रमोद शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. त्यांच्या सहकार्याने विनंती करून आपणही तिथे जॉईन करा. हा सन्मान आहे आपल्या तळा तालुका क्रिकेट असोसिएशनचा, हा सन्मान आहे आपल्या संपूर्ण कमिटीचा. भरपूर मेहनत तुम्ही घेताय तळ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि निश्चितपणे हा विशेष सन्मान तुमचा या मुख्य मंचावरती केला जाईल. आपलं हार्दिक स्वागत, मनपूर्वक आभार. होय, मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रसाद बांबुगडे ठोकत असताना पाहायला मिळालाय षटकार. याआधी त्याचा क्लास पाहायला मिळाला, आता त्याचा थाट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो चांगल्या दर्जाचा फटका खेळतोय, थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. त्याच वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. त्याही वेळेला पब्लिकमध्ये कॅच पकडले, आयवा कॅच देखील होत असताना पाहायला मिळते. त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. डॉट बॉल, चौकार षटकारानंतर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बांबुगडेच्या विरोधामध्ये नितेशच्या माध्यमातून आलाय. यावेळेचा बॉल बॅकफुटला गेले, कट केला, कॅप शोधण्याचा प्रयत्न. चांगल्या दर्जाचा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. त्याहून अधिक चांगलं क्षेत्ररक्षण 30 सेकंदच्या आतमध्ये पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळालंय. एक सिंगल या बॉलवरती, एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 12 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. बघा, अन्वी सुचित सानप यांच्या माध्यमातून देखील प्रसादच्या 3 बॅक टू बॅकच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. परंतु आता सध्याच्या घडीला सिद्धू मोर्याच्या बॅटमधून डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, 6 धावा. नेक्स्ट मॅच आपण टॉससाठी विनंती करूया. नागोठणे वेलशेत विपक्षामध्ये विथ पॉवर हिटर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. अन्वी सुचित सानप यांच्या माध्यमातून प्रसाद याच्या 3 बॅक टू बॅकच्या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, रितेशजी वाळंज यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आणि प्रतीकजी मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. व्यासपीठावरती उपस्थित तळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व सभासद किंवा पदाधिकारी आलेत. सचिव राजेशजी फिलेकर साहेब, त्याच वेळेला उपाध्यक्ष सकारामजी राऊत साहेब, उपाध्यक्ष योगेशजी सपकाळ साहेब आणि ओमकार देशमुख यांना विनंती करतोय सगळ्यांना आपण समोर येऊया. आपला विशेष सन्मान आपण सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करणार आहोत. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मनपूर्वक आभार, आपण इथे उपस्थित राहिला त्या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल. पहिला षटकाचा खेळ पाहायला मिळाला, जिथे धावफलकावरती धावसंख्या 18 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 10 धावेची आवश्यकता आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रज्वल खामकर गोलंदाजी मार्कवरती असताना पाहायला मिळाला आहे. गोलंदाजाने जरी विकेटचे हॅट्रिक मिळवले तर पियुषजी बाई त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सन्माननीय प्रवीणजी कापसे साहेबांना विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती आपलं हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी विनंती आहे. नागोठणे वेलशे त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना विथ पॉवर हिटर्स या दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतो की आपण तातडीनं लगेच टॉससाठी या. नागोठणा वेलशे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. चला विथ पॉवर हिटर्स टीमचे कॅप्टन आपण देखील टॉससाठी या. पुढचाच बॉल
आडवा बाटना ऑन साईडला आणखीन एक प्रसादच्या बॅटमधून डीप मिड विकेट मध्ये किल्ला गावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. दोन कॅच आपल्याला हायवा कॅच पाहायला मिळाला. 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. या दोघांनी देखील ज्यांनी कॅच पकडले त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आपलं कॅच प्राइज कलेक्ट करा. मॅच फिनिश झाले. मॅच जिंकले टीम रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या संघानं. वेल प्लेड गणेशजी साळवी. हायवा कॅच अर्थातच निवी गावाला ते बिलॉंग करतात आणि चांगल्या दर्जाचा झेल त्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडला आणि 500 रुपयाचे अगदी ठरलेत. चला मान्यवरांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस कंप्लीट करून घ्या. रवींद्र मात्रे स्मृती नागोटणे वेलशे त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना वैद पॉवर हिटर्स या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आलेत. मान्यवरांना विनंती असेल रुपेश दादा आपण टॉस कंप्लीट करून घ्या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्याच वेळेला प्रसाद बामुडेने देखील हवा कॅच पकडलाय. सन्माननीय शरदजी बोरकर साहेब यांच्या शुभातन आपण नाणेफेक करणार आहोत. प्रसाद आपणास देखील विनंती आहे की आपण देखील आपल्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दिला जाणार आहे. प्रसादच्या माध्यमातून देखील एक हायवा कॅच जिथे प्रसाद बामुगडेनं मारलेला फटका प्रसाद बामुगडेनं षटकाराच्या बाहेर पकडलाय आणि त्याच वेळेला प्रसाद बामुगडे याच्या बॅटिंगसाठी 700 रुपयाचं कॅश प्राइज देखील इथे असताना पाहायला मिळालं.